नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताईंविषयी एक महत्त्वाची अशी आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सुरक्षा कवच तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पाहू शकता मित्रांनो की अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सुरक्षा कवच। तर यामध्ये पाहू शकता की अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख तर अपंगत्व आल्यास 5 लाख सानुग्रह अनुदान। तर काय आहे इथं थोडक्यात माहिती पाहू शकता मित्रांनो। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या संबंधित शासन निर्णय 24 सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे। राज्यात एकात्मिक बाल विकास व सेवा योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत। गर्भवती स्तनदा मातांचा आहार, त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, 0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण आहार, या बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओळख करून देणे ही कामे नियमित करावी लागतात। याशिवाय लसीकरण, शासनाच्या विविध योजना तसेच ग्रामीण आदिवासी भागात पोहोचवणे, सर्वेक्षण अशी 28 प्रकारचे सेविकांना दैनंदिन कामे सांभाळून करावी लागतात। या कामामुळे त्यांना फिरावे लागते, त्यामुळे त्यांचा कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना 10 लाख रुपयाचे तर कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर मित्रांनो, इथं पाहू शकता की अजून मानधन वाढविण्याचे हे आश्वासन पूर्ण नाहीच। तर यामध्येही पाहू शकता की थोडक्यात माहिती इथे। तर यामध्ये मित्रांनो, मानधन वाढविण्याचे आश्वासन पूर्ण नाहीच। तर महिला बाल कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार सध्या 75,588 अशा स्वयंसेविका आणि 3,622 गटप्रवर्तक महाराष्ट्रात कार्यरत आहेत। तसेच अंगणवाडी सेविका व शासकीय कर्मचारी नाहीत, त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही, त्यांचे काम फिरतीचेही असते। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, पण राज्य शासन सेविकांच्या मूळ मागणीला बगल देत आहे। राज्य शासनाने गेल्या वर्षी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही। त्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। त्यामुळे शासनाने सेविकांना आश्वासनानुसार मानधन वाढवून दिल्यास तेही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी गरजेचे आहे, असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे संघटक सचिव राजेश सिंग यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताईंविषयी जे काही सुरक्षा कवच म्हणजेच अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख तर अपंगत्व आल्यास 5 लाख सानुग्रह अनुदान, तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो। तर यामध्ये मित्रांनो, अंगणवाडी सेविका ताई व मदतनीसांविषयी एक अपडेट पाहिलेली आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।